तर आपण सगळेजण वेळेवरती येणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का वेळ फार महत्त्वाची असते आणि ते आपण सर्वांनी जबाबदारीनं पाळली पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीला नेहमी आपण महत्त्व देत असताना त्यात प्रामुख्यानं वेळ आहे आणि वेळ कशा पद्धतीनं काय-काय असते, त्या वेळेचं मी नेहमी सांगत असतो, वेळ तुम्ही जर वेळेचा आदर केला, वेळेची कदर केली, तर वेळ नक्कीच तुमची आदर करू शकते. तर आज आपण ज्या विषयाकडे येतो आहे, तो विषय आहे आपण जे गेल्या काही दिवसांमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे, की बाबा आपल्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आम्हाला सिस्टमने दिलेली आहे. आणि ती अपॉर्च्युनिटी काय आहे? तर ती अपॉर्च्युनिटी आहे आम्हाला 8 लेव्हलमध्ये किती पैसे मिळतात कोणी सांगेल का? 8 लेव्हलमध्ये जर आम्ही कंप्लीट करायचं ठरवलं. आता ते बऱ्याच लोकांच्या डोक्यावर केस उभी राहिलेले आहेत, की बाबा कसं 8 लेव्हल एवढं मोठं काय कसं करता येईल, काय करता येईल वगैरे, वगैरे. तर चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आज आपण त्याच विषयाकडे येणार आहे. पण मला एक सांगा तुम्ही, की आतापर्यंत बऱ्याच जणाला ह्या गोष्टीचं म्हणजे ते एक भूत मानगुटीवर बसल्यासारखं. पण मला असं म्हणायचं आहे, की 8 लेव्हलमध्ये जर आम्ही 2, 4, 8, 16, 32, 64, 128 आणि 256 ला ज्यावेळेला क्रॅक करतो, त्यावेळेला आपल्याला किती पैसे मिळतात पर मंथ? 51,000 सर. ₹51,000 मिळतात. आता ₹51,000 ही रक्कम कमी आहे का? नाही सर, नाही. नाही. हां. आता ₹51,000 आम्हाला कमवताना किती वेळ लागतो? ₹51,000 ₹50,000 आम्हाला प्रत्येक महिन्याला जर कमवायचे झाले, तर त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? किती करावं लागतं? ह्या सगळ्या गोष्टी समजण्या इतपत तुम्ही सगळे सुज्ञ आहात. कारण का तुम्ही सगळे प्रापंचिक आणि अतिशय चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नवादी राहणारी लोकं आहात. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो. मी नेहमी मी सांगत असतो, की तुम्ही कमीत कमी दिवसातले 2 तास काढा. बघा, मी 2 तास काढा असं सांगितलं. आणि 2 तास काढल्याच्या नंतर बघा आता आज खताळ साहेबांनी किती वेळ काढला आणि काय केलं त्याच्या पाठीमागे त्यांचं कष्ट मेहनत भयानक आहे. त्याच्याबद्दल विषयच नाही. म्हणजे खरं तर त्या व्यक्तीच्या बद्दल कौतुक करताना सुद्धा आपले शब्दच कमी पडतात. म्हणजे असं त्यांचं काम आहे. आज त्यांचे 8-9 अकाउंट म्हणजे असेच होऊन गेले. लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की तुमच्या इच्छाशक्तीवर बरंचसं अवलंबून असतं. म्हणजे ज्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. मग इच्छाशक्तीचा दुसरा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. खरं तर म्हणजे ते एक इन्स्पिरेशन म्हणून मी सांगतोय. याचा वेगळा काय अर्थ कोणी काढू नका. शरदचंद्र पवार हे राजकीय व्यक्तिमत्व जरी असलं, तर एक विल पॉवर काय असते, एक इच्छाशक्ती ही काय करू शकते याचं जर एक मूर्तिमंत उदाहरण जर बघितलं, तर ते शरदचंद्र पवार आहेत. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, की एका डॉक्टर त्यांचे जे बघत होते त्यांना कॅन्सर झालेला तोंडाचा. आणि सर्वसाधारण 2000च्या आसपासची चर्चा किंवा त्या आसपासची गोष्ट आहे. त्यांचं जे दवाखान्यामध्ये त्यांना जे ट्रीट करणारे डॉक्टर होते, ते यंग होते, नवीन जॉइन झालेले आणि मग त्यांचे जे डीन प्रमुख होते हॉस्पिटलचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण पवार साहेबांना वेळ देणारी जी व्यक्ती होती, त्या डॉक्टरांनी सांगितलेलं, की साहेब तुमची काही महत्वाची काही कामं असतील तर तुम्ही करून घ्या. आणि 5-6 महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे. तुमची काही अतिशय महत्वाची काही कामं असतील तर करा. त्याच्यानंतर हा माणूस इतकी वर्ष जगलाय. येस ओर नो? सर बरोबर आहे. इच्छाशक्ती लक्षात घ्या. म्हणजे कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा हरवणं हे सुद्धा शक्य जर असेल, तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा अवघड गोष्ट तर आता काही तुम्हाला करण्यासारखी नाही. म्हणजे इच्छाशक्ती काय करू शकते ते तुमच्याकडे असली पाहिजे. पराकोटीची इच्छाशक्ती फार महत्वाची आहे. आता आपण गेल्या काही दिवसापासून बघितलं, मग 2 स्पॉन्सर आपल्याला 2 रेफर झाले. तर आपल्याला त्या 2 रेफर लोकांना वेल्डन बनवायचं आहे. एवढं जरी प्रत्येकाने आपण तयारी केली, म्हणजे मला वेल्डन बनायचं आहे. मला स्वतःला वेल्डन मग मला वेल्डन बनण्यासाठी काय करावं लागेल? तर मला पहिल्यांदा माझे 2 रेफर कंप्लीट करावे लागतील आणि त्याच्या खालचे 2-2 रेफर कंप्लीट करावे लागतील. येस ओर नो? सर बरोबर. आणि मग एवढं केल्याच्या नंतर मी 2-2 रेफर माझे 2 झाले आणि माझ्या खालच्यांचे दुसऱ्या लेव्हलचे 2-2 रेफर कंप्लीट केले, तर माझं वेल होतं आणि खालच्याचं ग्रीटिंग ऍक्सेप्ट होतं. एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी सुद्धा होणं पॉसिबल आहे. पण तरी सुद्धा मी सांगितलं तुम्ही दिवसातले 24 तास तुमच्याकडे आहेत.
24 तासातले 2 तास फक्त इमानदारीचे द्या. म्हणजे फक्त इमानदारीचे म्हणजे काय, ज्याला आम्ही कामच म्हणतो. आता उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यात, एखाद्या कंपनीत, एखाद्या तुम्ही वेगवेगळ्या कुठल्या ठिकाणी काम करत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला मालकानं सांगितलं, तुझं हे काम आहे. तर त्यावेळेला आपल्याला कोणाला विचारावं लागत नाही किंवा आपण आळस करू शकत, हां, केला की हाकलला. म्हणजे तिथं जर तुम्ही आळस केलं तर तुम्हाला हाकलून दिलं जातं, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी मी काय म्हटलं, की तुम्ही तिथं जसं इमानदारीचं काम करता, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या इतर गोष्टींमध्ये तसंच इमानदारीचे फक्त 2 तास इथं द्या. तुम्ही लखपती, करोडपती होणं हे तर सोडून द्या, पण लाईफटाईम तुम्हाला आयुष्यात पैसे कमी पडणार नाहीत. ही सिस्टम आहे. पण तरी आमची लोक त्याच्यावरती उदासीन आहेत. आता त्याच्याही पलीकडे आपण थोडंसं चर्चा करणार आहे, की बाबा इथं कसे येतात, काय येतात, ह्याच्यावरती तर आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे. आपण त्याच्यावरती परत रिपीट यायची काही गरज नाही. पण धरून चाला. आपण अगदी खूप कमी दिवसामध्ये, कमी दिवसामध्ये जरी इमानदारीनं, आता इमानदारीनं करायचं म्हणजे काय करावं लागेल, तर फक्त आणि फक्त 145 दिवस, 145 दिवस तुम्ही टंगळ-मंगळ म्हणजे तुम्हाला जमेल तसं जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही एक 4.5 महिन्यामध्ये ते 5 महिन्याच्या आसपास तुम्ही हे सगळं करू शकता. म्हणजे लय आळसातच केलं, आपल्याला काही गरज नाही, अशा पद्धतीनं जरी केलं ना, तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, उदाहरणार्थ एखाद्या, आता नवीन लोकांसाठी तर हा फॉर्म्युला खूप सुंदर आहे. पण मी म्हणतोय याच्याही पेक्षा आम्हाला फास्ट करायचं असेल तरी सुद्धा सोपं आहे. म्हणजे ह्याच्या निम्म्यावर या. आता इथं 2 रेफर करण्यासाठी तुम्हाला 7 दिवस. खरं तर मी याच्या विरोधातला माणूस आहे. पण तरी सुद्धा जे आळशी लोक आहेत त्यांच्यासाठी हा सिस्टम आहे. आळशी म्हणजे त्याला जमणार नाही, होणार नाही, होत नाही, रडत करणार आहेत, त्याच्यासाठीचा हा विषय चालू आहे. नाहीतर आपल्याकडे मग खूप चांगलं काम ज्यांनी उभा केलेलं आहे. म्हणजे ते आपला मेन पर्पज काय आहे, तर आपल्याकडे जेवढेही काही फाउंडर म्हणून लीडर या ठिकाणी उभे राहिले, ज्यांनी या सिस्टमला एवढ्या मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम केलं, सगळ्यात अगोदर ते विनत झाले पाहिजेत. हे माझं पहिलं प्रायोरिटी राहील. आणि त्याच्यासाठी हा सिस्टम नाही आहे, लक्षात ठेवा. हे काही लोक म्हणतात ना, बाबा आम्हाला होत नाही, मग जरा वेळच लागतोय आम्हाला, आज जरा उशीर झाला, उद्याच्याला फोन करतो, त्यांच्यासाठीचा हा विषय आहे. मग जर तुम्ही टंगळ मंगळ करत करत जरी करायचं म्हटलं ना, तरी पकडून चाला, आज एखाद्या व्यक्तीचं अकाउंट ओपन केलेलं, आजच्या डेटला, आणि त्यानं 7 दिवसामध्ये नेक्स्ट 7 डेज मध्ये 2 रेफर त्याचे कंप्लीट झाले. आता त्यानं ज्या माणसांना इथं रेफर केलेलं आहे ते पण आळशीच आहेत. त्यांनाही कोणी 2 माणसं असं लवकर लगेच, आज मला बघा, मला वाटतं खताळ साहेबांनी अकाउंट काढले तसे त्यांचे 2, अकाउंट काढले तसे त्यांचे 2. मला तर वाटतंय खरं ही कामाची पद्धत आहे. म्हणजे 2 तर रेफर करायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी काय तुम्ही 8 दिवस आणि 10 दिवस आणि 15 दिवस, महिना लावण्याची गरज नाही. 2 रेफर. बरं, रेफर लावण्यासाठी अकाउंट ओपनिंगला किती चार्जेस आहेत? ₹600. नथिंग गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये चप्पल सुद्धा, तुम्ही हॉटेलात जेवायला जर 4 माणसं गेला ना, तर याच्या 3 पट बिल होत आहे, लक्षात ठेवा. मग आपण या ठिकाणी आयुष्यभरामध्ये जे कमवलेलं नाही ते आम्हाला येणाऱ्या 4 वर्षामध्ये मिळणार आहे. येस ऑर नो? येस सर, Yes, येस sir. सर, बरोबर आहे. हा, मग मला सांगा, आम्ही याच्यासाठी किती प्रयत्न प्रामाणिकपणानं करतोय, किती लक्ष देतोय, आणि मग बघा रिझल्ट जो असतोय ना, रिझल्ट तो त्या लेवलनच मिळतो. मग तो आजाराचा असू द्या किंवा दुःखाचा असू द्या, सुखाचा असू द्या किंवा कोणत्याही गोष्टीचा असू द्या. तुम्ही ज्या पद्धतीची क्रिया करतात तशा पद्धतीचे त्याचे रिॲक्शन्स येतात. ऍक्शनला रिॲक्शन येते, लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादा कुत्रा असेल आणि तो दगड मारल्याच्या नंतर तो स्वाभाविकच तुमच्या अंगावर येऊ शकतो. कारण प्रत्येक कुत्र्याला दगड मारल्यावर तो पळूनच जाईल, तुम्हाला घाबरेल असं नाही, एखादा तुमच्या अंगावर पण येऊ शकतो. तशा पद्धतीनं इथं तुम्ही ज्या पद्धतीनं, उदाहरणार्थ बघा, तुम्ही एखादी बाग लावली किंवा एखादा ऊस लावला, तुम्ही ऊस आणलं, ऊसाची लागण केली, त्याला एकदा सगळं काय असेल ते खतं औषधं टाकली, दार धरली, सोडलं, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तिकडे फिरकलाच नाही, तर तुम्हाला काय वाटतंय, ऊस तुटून कारखान्याला जाईल? नाही सर, नाही नाही. ना सर. तुम्ही एखादी डाळिंबाची बाग लावली आणि बाग लावली, अंतर व्यवस्थित ठेवलंय, रोपं चांगल्या प्रतीचे आणलेले आहेत,
दर्जेदार रोप आहे, चांगलं रान आहे, चांगलं सगळं व्यवस्थित अगदी केलेलं आहे आणि परत आपण तिकडं फिरकलोच नाही, काय बघितलंच नाही, तर काय वाटतंय पैसे मिळतील तुम्हाला त्याच्यातनं उत्पन्न येऊ शकतंय? नाही सर, येणार नाही. पण तुम्हाला असं का वाटायला लागले की इथं आम्ही अकाउंट काढले की आम्हाला पैशाची उद्या पैशाची उद्या? अरे हा क्राऊड फंडिंग आहे आणि फंड मिळणार तुम्हाला पण क्राऊड आल्यावर. हॅलो, येस और नो? येस सर, बरोबर आहे. हा क्राऊड फंडिंग आहे आणि क्राऊड फंडिंग मध्ये फंड मिळतो 1001% मिळतो, परंतु तो फंड क्राऊड जनरेट झाला तर माईक बंद करा, कोणाचा चालू आहे प्लीज. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण क्राऊड फंडिंग मध्ये काम करत आहे. आता काय काय जणांनी आपल्या ग्रुपवरती ते शेअरिंग केलंय. हे बघा, मी काय म्हणतोय, कौतुक आहे, तुम्ही चांगलं करत आहे, याच्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो, पण त्याच्यामध्ये शब्दप्रयोग चुकीचे करू नका. आता काय काय जणांनी ते जाहिराती बनवणे किंवा काय स्टिकर बनवणे किंवा काही जणांनी ते आता कोरडे सरांनी केलेलं आहे तसं बघून आपण सगळेजण करायला लागलोय. हा, पण ते ह्या ग्रुपला टाकू नका. या ग्रुपला टाकून काय, इथं ऑलरेडी ते जॉईन असलेलीच लोक आहेत, लक्षात ठेवा. तर ते तुम्ही दुसरीकडे फॉरवर्ड करा, जे नवीन लोक आहेत ते वाचतील, ते त्याचा काहीतरी रिप्लाय देतील तुम्हाला. पण त्याच्यामध्ये जे आम्ही एक शब्द प्रयोग करतोय, शासन मान्य योजना, काय संबंध आहे शासनाचा काय संबंध आहे याच्यामध्ये? लक्षात ठेवा, ही योजना जी आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, ही संकल्पना आहे, ही कॉन्सेप्ट आहे, हा जो आहे हा इझी रिचवेच आहे, शासनाचा नाही. हॅलो, येस और नो? येस सर. बरोबर आहे सर, बरोबर आहे. शासनाच्या योजना, शासनानं घेतलेले राबवलेले निर्णय, ते राबवण्यासाठी राजकीय लोकप्रतिनिधी असतात आणि सरकारी अधिकारी असतात, त्याच्यासाठी यंत्रणा काम करते, आपलं काम नाही. येस और नो? राईट आहे बरोबर सर. आहे सर, बरोबर आहे. आणि इझी रिचवेची संकल्पना, इझी रिचवेनं बनवलेली जी काही कॉन्सेप्ट आहे, ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही लीडर म्हणून काम करत आहात, बरोबर? बरोबर आहे सर, बरोबर आहे. हा, त्यामुळं शासन मान्य म्हणू नका. हा, कोणतीही गोष्ट करण्यासाठी सरकारनं बनवलेले कायदे आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून, कायदेशीर मान्यता प्राप्त राहून तुम्हाला त्या गोष्टी करता येतात, कराव्या लागतात. दुसरी गोष्ट, याला काही जण कंपनी, शासन मान्यता प्राप्त कंपनी, अहो कंपनी नाहीच आहे ना हो. का आपण म्हणायचं, म्हणजे ज्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो, चुकीचं शब्द प्रयोग करू नका, चुकीच्या गोष्टींचा उपयोग करू नका. त्याचं कारण असं आहे की कळत न कळत याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि आपल्याला ते करायचं नाही, कारण आपल्याला हा लाईफस्टाईल, लोकांच्या हितासाठी हा सिस्टम काम करत आहे आणि तो त्यांच्यासाठी चालला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही अकाउंट ओपन केल्याच्या नंतर फक्त पैसे कधी येतील याचा वेटिंग केला तर पैसे कधीच येणार नाहीत, कारण क्राऊड फंड हा ऑन डिफेंड क्राऊड वरती वर्क करतो. पैसे फंड येणार तुम्हाला 1000%, पण क्राऊड आला तर येस और नो? येस सर, बरोबर आहे, बरोबर आहे. क्राऊड जर आलाच नाही तर पैसे येणार नाहीत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा पहिल्यांदा. त्यामुळं 8 दिवसात 2 करतो, 10 दिवसात 2 करतो, महिन्यात 2 करतो, 6 महिने 2, नाही येणार साहेब, अजिबात येणार नाही. त्यामुळं ज्या क्षणाला एखाद्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट ओपन करता त्या क्षणालाच त्याचे 2 रेफर करून टाका. याचा फायदा काय होईल सांगतो. क्राऊड फास्ट आला तर तुम्हाला पैसे फास्ट येऊ शकतात, नाहीतर येणार नाहीत. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. आता आपण मुख्य जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जे पाठीमागे राहिलेले आहेत त्यांना हे दाखवा, त्यांना हे समजू द्या. 7 दिवसामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने, आज माझं अकाउंट ओपन झालेलं आहे, मी 7 दिवसामध्ये 2 रेफर केले. परत त्या दोघांना 7 दिवसामध्ये सांगितलं, बाबा तुम्हीही तुमचे 2 रेफर करा, माझं वेल डन झालं, त्यांना ग्रीटिंग ऍक्सेप्ट आलं. परत नंतर पुढच्या 15 दिवसामध्ये त्या 7 जणांचे त्यांचे 2-2, म्हणजे तुम्ही 8% त्या ठिकाणी आले, तिसरी लेवल तुमची कंप्लीट होते. त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 दिवसामध्ये त्या 8 जणांचे 2-2 रेफर कंप्लीट झाले. आता खरं तर मला असं म्हणायचं आहे, इथं आकडे आम्ही वाढवून दिलेले आहेत, पण ती चूक आहे. त्याचं कारण असं आहे,
एका माणसाला 2 रेफर करायला तेवढाच वेळ लागणार आहे, पण 128 ही वेगवेगळी माणसं आहेत आपली. हॅलो, बरोबर आहे का? बरोबर आहे सर, बरोबर आहे. आणि 128 एकाच दिवशी येणार आहेत का आपल्याकडे? नाही सर, नाही. बरोबर ना? म्हणजे तरी सुद्धा आम्ही 5व्या लेवलला 20 दिवसाचा वेळ आपण जरी पकडला आणि इथं 4थ्या लेवलच्या लोकांनी 5वी लेवल कंप्लीट करण्यासाठी म्हणजे 2-2च रेफर आहेत प्रत्येकाला. म्हणजे पहिल्याला जेवढा वेळ लागतो तसं बघितलं तर पहिल्या व्यक्तीला जो 7 दिवस लागले, तर मला वाटतं की पुढच्या लोकांना 30 दिवस, 20 दिवस, 50 दिवस लागण्याची गरज आहे का? नाही, पण तरी धरून चाला, लागले तरी धरून चाला. आळसातल्या लोकांसाठीच मी बोलतो, लक्षात ठेवा. जे आमचे असं रुबाबदार काम करणारे खताळ साहेब, एमगर साहेब, मुलं आमचे जवंजट साहेब किंवा आमचे पाटेकर सर, डोंबाळे साहेब, यांच्यासाठी नाही. हे मला आळशी लोकांसाठीचा हा विषय आहे. तरी सुद्धा 20 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये जर समजा 16 लोक 2-2 रेफर केले, तर त्यांचं परत 5वी लेवल कंप्लीट होते. त्या 5व्या लेवलच्या लोकांनी 20 दिवसामध्ये जरी त्यांचे 2-2 रेफर केले, तर त्यांची 6वी लेवल कंप्लीट होते. 6व्या लेवलच्या लोकांनी 20 दिवसामध्ये 2-2 रेफर केले. लक्षात ठेवा. हा, पण आता विषय कुठं आहे सांगतो तुम्हाला. फॉलोअप घेण्यावर मला असं म्हणायचं आहे, जर खताळ साहेबांना अकाउंट मिळत आहेत, यमगर साहेबांना अकाउंट मिळत आहेत, आमच्या जवंजट साहेबांना अकाउंट मिळत आहेत, जोगदंड सरांना आमच्या अकाउंट मिळत आहेत, लांडगे सरांना मिळत आहेत, पाटील सरांना मिळत आहेत, डोंबाळे सरांना मिळत आहेत. अरे बाबा, बाकीच्यांचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला मिळत नाही म्हणजे तुम्ही काही दुनियेच्या बाहेर राहिलाय का? हॅलो, नाही सर, नाही. ह्या जगातच आपण राहतो ना, आपणही माणसातच राहतो, तर आपल्याला मिळणार नाहीत असं ठरवायची काय गरज आहे का आपण? पण प्रॉब्लेम काय आहे? याच्यामध्ये काय आमच्या लीडर लोकांचं पण दुर्लक्ष होतं. म्हणजे आमचे लीडर लोक सुद्धा जसं मी सांगत असतो मीटिंगमध्ये, त्यातली कोणतीच गोष्ट तुम्ही फॉलो न करत असल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही काय करता संध्याकाळी, आता काय ह्यांचा बोलायचा धंदाच आहे असं समजून तुम्ही आज ऐकता आणि सकाळी तुमच्या मनाला वाटेल त्या हिशोबाने करता. येस ऑर नो? बरोबर आहे सर, बरोबर आहे. जर माझं ऐकून तुम्ही मला फॉलो केलं असतं, तर माझ्या इतकाच तुमचा अर्निंग झाला असता. माझं जे सांगतोय ना मी दररोज तुम्हाला इथं सेशनमध्ये, ते जर तुम्ही कधी ऐकलं असतं, तर तुमचा माझ्या इतकाच अर्निंग झाला असता. येस ऑर नो? येस सर, बरोबर आहे. पण माझ्या इतकं अर्निंग न होण्याचं कारण आहे, तुम्हाला फॉलो करत नाही. मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करत नाही, त्याच्यामुळे तुमचं अर्निंग झालं नाही. आता त्याच्यासाठी अजून सोपा पर्याय आपण काढला. मग काय? इथं 20 दिवसाच्या नंतर परत आपल्याला 7व्या लेवलची कंप्लीट करण्यासाठी तिथं जर समजा तुम्हाला 30 दिवस म्हणजे 1 महिना लागला. आता माणूस तोच आहे. सगळे काही एकाच दिवशी, आता 2 एका दिवशी आले म्हणून काही 4 एकाच दिवशी येत नाहीत, आणि 4 एका दिवशी आले तर काय 8 एका दिवशी येत नाहीत, 16 सुद्धा एका दिवशी होत नाहीत. तरी सुद्धा आपण 30 दिवसामध्ये, आणि खाली जरी बघितलं तर 30 दिवस, असा अगदी 145 दिवस म्हणजे 5 महिने, तरी सुद्धा तुम्ही 6व्या महिन्यापासून प्रत्येक महिन्याला 50,000 क्रॉस अर्निंग करू शकता. येस ऑर नो? येस सर, बरोबर आहे सर. हा, पण आता मग 6 महिन्याच्या नंतर घ्यायचं का 2 महिन्यात घ्यायचं का 3 महिन्यात? बघा, ज्या लोकांचे ऑलरेडी 3 लेवल 4 लेवल कंप्लीट झालेत ना, मी तर म्हणतोय ते जास्तीत जास्त 2 तास, मी इमानदारीचे म्हणतो, इमानदारीचे 2 तास, म्हणजे त्या 2 तासात तुम्ही दुसरा उद्योग काय करायचा नाही, कधीचेही 2 तास काढा. त्या 2 तासात तुमच्या प्रत्येक व्यक्तीला, आणि डेली फॉलोअप झाला पाहिजे, डेली तुम्ही त्या लोकांच्या टचमध्ये, संपर्कामध्ये राहिलं पाहिजे. आणि तुम्ही दररोज, मी त्या दिवशी सांगितलं की उदाहरणार्थ तुमची आता 4थी लेवल आहे, 5व्या लेवलच्या लोकांना कॉल करा. आता आज आज तुम्ही पकडून चाला, आज काही जणांनी सांगितलं, हा सर खदार साहेब किती, 600 ना, हा ठीक आहे पाठवून देतो सर, माझं अकाउंट हे करून घ्या. हा, जवंजट साहेब किती, 600 ना, हा ठीक आहे, आमच्या दोघांचं देतो पाठवून. त्यात काही जण असं म्हणतात, सर आज काय पगार झालेला नाही, आमचा आठवड्याला पगार होतो, आमचा महिन्याला होतो, किंवा आमच्याकडे आज पैसे नाहीयेत, आम्ही 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी देतो. तुम्ही एक डायरी ठेवा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी तारीख वेळवार सांगितलंय त्या तारखेला तुमचा फोन गेला पाहिजे. पण धरून चाला, एखाद्यानं उद्या म्हटले तर त्याला उद्या गेला पाहिजे, पण त्याच्या खालचं दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्या खालच्या लेवलवर काम करा, कारण ते तुम्हाला आज पण करायचे, उद्या पण करायचे, त्याच्या पण खालची लेवल आहे.
त्याच्यावर काम करा. तिथं कोणी पेंडिंग आहे, तिथं कोणी चेंजिंग आहे, तिकडेही तुम्ही लक्ष देऊ शकता. आणि अशा पद्धतीनं केलं तर मला असं वाटतं की इथला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक महिन्याला कमीत कमी 50,000 रुपयेपेक्षा जास्त अर्न करू शकतो. येस और नो? बरोबर आहे Yes, sir, सर बरोबर बरोबर. आहे. परंतु मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्हाला जर खरोखर पैसेच कमवायचे असतील, नीट आहे का मी काय म्हणतोय, पैसेच कमवायचे असतील तर मी म्हणत आहे, मी जसं सांगितलेलं आहे तसं फॉलो तुम्ही केलं तर 1001% तुम्ही मला सुद्धा क्रॉस करून चांगल्या पद्धतीचा इन्कम करू शकता. पण तुम्ही मला फॉलो न करता तुम्ही तुमच्या इच्छेनं, तुमच्या गरजेनं, तुमच्या मर्जीनं करत असल्यामुळं तुम्हाला आतापर्यंत फार पैसे चांगले कमवता आलेले नाहीत. तुम्ही एकदा माझं ऐकून बघा. मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या ट्रिक्स तुम्हाला शिकवल्या, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, मी हजार वेळेला सांगितलंय की बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीला 65 लाख रुपये, ही गोष्ट बोललीच पाहिजे का आपण? गरज नाही. पण आपण सांगितल्याशिवाय राहत नाही. भरपूर पैसे येतात, भरपूर पैसे येतात, लय पैसे. मग किती येतात? येतात 65 लाख. ते परत फोन उचलत नाही. मला सांगा, आपण प्रत्येक गोष्ट जी करत आहे त्या प्रत्येक गोष्टीतून फायदाच होतो आणि तोटाच होतो असं आपण ठरवायची गरज नाही. त्याचा रिझल्ट हा आमच्या पुढच्या कामावरती अवलंबून असतो. आम्ही कशा पद्धतीनं त्या गोष्टीला रिअलाइज करतो, कशा पद्धतीनं त्याला वर्कआउट करतो, त्यावरती त्याचे रिझल्ट येतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मला वाटतं की शेरखाने सर नसतील तर ठीक आहे, पण जे कोणी असतील आपले सगळे, फक्त एवढंच आहे, शासन मान्यता, शासन मान्य, शासनाची योजना असले शब्द वापरू नका. शासनानं ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचे अधिकारी लोक नेमलेले आहेत, त्यांच्यासाठी ऑफिसेस आहेत, त्यांना सरकारनं पगारानं ठेवलेला आहे. आणि आपली योजना ही लोकांपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला सिस्टम पैसे देत आहे, ते तुमचं काम आहे. आणि ती इझी रिचवेचीच योजना आहे, सरकारची म्हणू नका. हॅलो, बरोबर आहे सर बरोबर आहे. हा, तर एवढंच. चुकीची माहिती कोणाला देऊ नका, चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका, चुकीचं कोणालाही सांगण्याचा प्रयत्न करू नका. राहिला प्रश्न, आता आमच्या कोरडे साहेबांनी त्याच्यावर ॲड्रेस, पत्ता, मोबाईल नंबर एवढं आम्हाला द्यायची काही गरज नाही ना हो. आपल्याकडे कोणाचे आरडी किंवा एफडी होणार आहे का? काही आवश्यकता नाही. अकाउंट ओपन करण्याचं सेंटर आहे. काढायचं असेल तर काढा, काढायचं नसेल तर काढू नका. ओके. बरोबर आहे सर बरोबर आहे. हा, आमचे बायोडाटा तिथं द्यायसाठी काही आवश्यकता नाही, काहीही गरज नाही. कारण काय, या ठिकाणी फक्त आणि फक्त वन टाइम वन अकाउंट ओपन करण्यासाठी 600 DP ची गरज आहे आणि तेवढेच घेतले जातात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हा सिस्टम आहे ऑन डिफेंड क्राऊडवरती चालणारा. क्राऊड आणण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ग्रुपवरतीच तेच मेसेज रिपीट करण्यापेक्षा ते नवीन लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे ते कॉल करतील, ते विचारतील आणि तिथं कुठंतरी त्याचा बेनिफिट होईल. जे लोक ऑलरेडी सिस्टम मध्ये जॉईन झालेले आहेत तिथंच आपण त्या गोष्टी टाकत राहिलो, करत राहिलो, बघत राहिलो तर त्याचा कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. आपल्याला जर निश्चित रूपानं माझं म्हणणं आवडलं असेल, योग्य वाटलं असेल, पटलं असेल तर निश्चित आपण सगळेजण त्या संबंधामध्ये दाद द्याल.